कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. हॅलो दिलो में बसे गीत. सादर करते आहेत संजय भुजबळ. ऐकूया भाग पहिला. आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत. हॅलो दिलो में बसे गीत. दिल की बातें दिल ही जाने. हॅलो 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 दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथून बोलतो सर. बोला. सर सर्वप्रथम श्रावण मासाला सुरुवात होते होय, आणि श्रावण मास आजपासून श्रावणाला सुरुवात होतीये. हो हो खरी सुरुवात होती 25 तारखेपासून. आणि सर श्रावण महिना खूप धार्मिक मानला जातो. ग्रामीण भागातही अजून त्याचं महत्व टिकून आहे. होय, आणि जी आपली मराठी संस्कृती ती अजून कायम आहे. ग्रामीण भागात तरी अजून आहे. खरंय. होतं पुण्याच्या ठिकाणी आहेत, शहरातही आहेत. जे महाराष्ट्रीयन लोक आहेत ते सर्व त्याचा वापर करतात आणि त्याच्या काटेकोर पालन करतात. श्रावण महिन्याचे जे नियम आहेत, काही व्रत प्रकल्प आहे, काही उपवास आहेत, त्या सर्वांचं काटेकोर पालन ग्रामीण भागातही होतं, शहरी भागातही होतं. अगदी तर हा महिना जर सण आणि उत्सव घेऊन आल्यासारखा आहे. अगदी. सर्वप्रथम नागपंचमी आहे, रक्षाबंधन आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे, कृष्णाष्टमी आहे, गोपालकाला आहे आणि असे अनेक विविध सण आणि महिन्याच्या शेवटी बैलांचा सण पोळा सुद्धा येतो सर. अगदी अगदी. त्यामुळे हा महिना पूर्ण आणि चाहूल लागते ती बाप्पाची पुढे. पुढे गणपती बाप्पाचं आगमन होतं, हरतालिका होते आणि इतरही कार्यक्रम दिवाळीपर्यंत भरपूर असतात. अगदी तेच आपले सण व्रत वैकल्प सर्व चालू असतात आणि आपणही त्याचं आनंदाने स्वागत करतो आणि एकमेकांच्या भेटीगाठी त्या माध्यमातून सर्वांना परिचय आणि गोडधोड खाण्याचे जे दिवस सर्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडत असतो सर. अगदी बरोबर. आणि तुम्ही म्हणता तसं ह्या सुरुवातीचं ही स्वागत अगदी जल्लोषात केलं जातं. श्रावण सुरू होण्याची जी अमावस्या आहे त्या अमावस्येला ही दीप अमावस्या आपण म्हणतो. अनेक घरांमधून दीपांचं पूजन होतं. बिलकुल जणू काही दिवाळी साजरी केल्यासारखा आनंद व्यक्त करतात. बरोबर आहे. अनेक भागांमध्ये अनेक आपले समाज बांधव या दिवशी एक विशेष पूजा मांडतात. या अमावस्याची पूजा असते. तर असं इतर कार्यक्रमही ग्रामीण भागात भरपूर होतात. कारण आमच्या गावात काय सर की ग्रामीण भाग असल्यामुळे पोथ्यांचं वाचन असतं सर श्रावण महिन्यात आमच्याकडे. विविध मोहल्ल्यामध्ये वाड्या वस्त्यामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन असतं आणि ज्येष्ठ जी मंडळी आहे, नागरिक, वृद्ध महिला, वृद्ध ज्येष्ठ नागरिक त्याचं ते श्रवण करतात. आणि त्याची सुद्धा सांगता सर ऋषीपंचमी किंवा गणेश चतुर्थी किंवा त्याच्या अगोदर किंवा मागे पुढे होत असते. त्या कार्यक्रमाचा समारोप आणि महाप्रसादानेच त्याची सांगता होते सर. अगदी. चला या सांगतेची आठवण करत आपण गीतानं सुरुवात करूया. तुमच्या श्रावण मासी हर्ष मानसी अशी हिंदी श्रावण महिन्यात सर हिंदी गाणं सांगायचं. निसर्गरम्य वातावरण सर. या अनुषंगाने एक गीत ऐकू इच्छितो सर. चित्रपट आहे आया सावन झुमके. 1969 मध्ये रिलीज झाला होता सर. बरोबर. आनंद बक्षी यांचं गीत आहे, लक्ष्मीकांत बेर्डे यांचं संगीत आहे, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरांचा आवाज आहे. राईट. आणि गीताचे बोल आहे बदरा आहे बदरा छाये की आया सावन झुमके शीर्षक गीत आहे सर हे. नक्की ऐकूया. आणि हे गीत ऐकण्यासाठी काही मित्र आहेत सर. सांगा पटापट. माझ्यावर बसलेले आता रमेश खिरोळकर आहेत, बाळू खुशी आहेत, अनंत भुते, मुरळे ढोले, भागवत जालटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातळे, सोपान ताडे, जानकीराम काटोके, गुणवंत कुळ आणि दीपक डोईफोडे यांच्यासह सर्वांना ऐकवा सर हे गीत. चला ऐकूया. धन्यवाद. हॅलो 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 दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. रवींद्रजी स्वागत आहे. खूप छान वाटतं. आज खूप दिवसांनी आपल्याशी संवाद होतोय. प्रश्नच नाही. आज दिनही विशेष आहे. उद्यापासून श्रावण सुरू होतोय. आज दीपामावस्या. आपण गुरुवारी बोलतो आहोत 24 तारखेला. बोला. 25 जुलै. हा. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजी यांचा जन्मदिवस. सुधीर फडके म्हणल्यानंतर सर्वप्रथम मला आठवतं ते आपल्या पुणे आकाशवाणीवर सादर झालेलं गीत रामायण. बरोबर. गदिमांच्या सोबत त्यांनी हे जे गीत रामायण जवळपास 57 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललं होतं. सुधीर फडके गायक संगीतकार तर होतेच. त्यांनी त्यांचा भारदस्त आवाज, सहज सुंदर सूर रसिकांना आजही आठवतो आहे. त्यांचं गीत रामायण तर गाजलेलंच होतं. त्याशिवाय
भावगीतं, भक्तिगीतं आणि चित्रपटात देखील त्यांनी संगीत दिलेलं होतं. बरोबर. त्यामध्ये मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं. अर्थात. त्यांना आजच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मला भाभी की चुडिया हा 61 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं गीत लता दिदींच्या आवाजातलं, येस. गीतकार नरेंद्र शर्मा, संगीतकार सुधीर फडके, अतिशय गाजलेलं गीत हो. ज्योती कलश छलके, अर्थात. हुए गुलाबी लाल सुनहरे दलबार दलके. नक्की तर या ऐकूया. गीतामध्ये पहाटेचे वर्णन छान केलंय. गृहिणी तुळशी वृंदावनला पाणी घालते, चुल्हा पेटलेला आहे, रांगोळी साड्या मार्जन करते. तर हे गीत ऐकून आपण सुधीर फडकेंना नक्की. भावांजली अर्पण करूया. नक्की नक्की ऐकूया. आपण मागच्याही वेळेस म्हणालो तसं हिंदी चित्रपटाचं संगीत जरी त्यांनी दिलेलं असलं तरी एक मराठी पण महाराष्ट्रातलं वातावरण, महाराष्ट्रातल्या हो, अगदी. खेड्यातलं वातावरण या गाण्यातून, या संगीतातून आपल्याला झळकताना दिसतं. आणि नक्की मुलावर ऐकूया. केलेले संस्कारही त्यात आई कशी अगदी, करते अगदी, हे अगदी. पण आहे. आणि ऐकूया. तर ओके. धन्यवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला. नमस्कार सर, कसे आहेत? मजेत. अगदी. आपल्या सर्वांना श्रावण महिन्याच्या सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. हो, मी संजय जाधव बोलतोय सर. कसे आहात आपण? अगदी मजेत. संजयजी, या कार्यक्रमात झालेत का 2 महिने? हो, झाले. हा, थोडं पाळत जा. हं? हो सर. चला. हा, बोला. हो, तर काल होता मुकेश यांचा वाढदिवस. हा. तेव्हा त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देऊया आणि ऐकूया मिलन चित्रपटातलं सावन का महिना. वा. अतिशय सुंदर गाणे मुकेश यांनी गायलेलं. प्रश्नच नाही. सावन का महीना करेगा कई शोर, लेकिन बच्चे ना खेले तो जाएंगे बोर. तुम्ही कशात कुठलं गाणं मिक्स करता? तुम्ही मिलनचं गाणं निवडलंय, तुम्ही तिकडे मिस्टर इंडियामध्ये घुसलात. नाही, मिलन मधलं गाणं. हो, असं होतं कधी कधी. हा. हो, आणि हे गाणं पण तितकंच गोड आहे. इतकंच गोड आहे. शिकवताना स्वतः सुनील दत्त हिरोईनला शिकवतानाच हे गाणं आहे. हो, अगदी अगदी छान गाणं गाणं शिकवतानाच गाणं आहे. आहे. गाणं अगदी बरोबर आहे. आणि ती गंमत केली आहे सोर आणि शोरची. शोरची ती ह्या गाण्याची जान आहे. जान आहे. अगदी बरोबर आहे. आणि तीच निरागसता आहे. ज्या निरागसतेचं गाणं तुम्ही आता मिस्टर इंडियाचं याच चालीवर पॅरोडी सॉंग ज्याला आपण म्हणायचो, हो, ते जे घेतलं तितकंच गोड हे पण गाणं. इतकंच गोड पण हे गाणं आहे. चला ऐकूया नक्की मिलनचं सावन का महिना. यांनी गायलेलं हे गीत. हो. खूप खूप. हॅलो. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत. 8 दिवसानंतर फोन लावला सर आपल्या कार्यक्रमात. माझा पहिला प्रश्न तोच होता. 2 महिने झालेत की नाही. आणि बघा सर, प्रत्येक श्रोत्याने जर आपल्या मनाचा जर मोठ्यापणा दाखवला ना, एक किंवा एक महिना भरपूर जर कालावधी जर फोन लावला तर नवीन श्रोते सुद्धा आपल्या केंद्राशी जोडलेले जातील. बघा सर. नक्की. चला बोला, कुठलं गाणं आणि काय आज गप्पा? गप्पा आता असे बघा सर, श्रावण महिना सुरू झालेला आहे. हो, म्हणता येईल. आता आपण रेडिओवर असू तेव्हा श्रावणाला सुरुवात झालेली असेल. हो, त्या निमित्ताने आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि सगळ्या निवेदक साहेबांना सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. चला, श्रावणाची तर सगळेच वाट बघता आहोत, पण आजचा दिवस आहे तो उद्या श्रावण सुरू होणार आहे असा आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा केला जातो वेगवेगळ्या भागांमध्ये. तुमच्याकडे काय कल्पना आहे श्रावणाचं स्वागत करण्याची? श्रावण महिने स्वागत करण्यासाठी आपण गोदावरी नदी जवळ आहे आमच्या गावा शेजारी. हा. नदीच्या तीरावरच आहे. भक्तगण तिथं येतात, दर्शनासाठी स्नान करतात, हा. दर्शन करतात आणि प्रसाद पण असतो तिथं, महाप्रसाद पण, त्याचं पण आपण त्याचं हे करू शकतो आपण. वा, म्हणजे हे अमावस्याच्या दिवशी होतं, दीप अमावस्याच्या दिवशी. अरे वा. म्हणजे महिनाभर सुरू असतं बघा सर. हो, तेच ना. श्रावण महिना. हो, पूर्ण महिनाभर. हो. मग सोमवारी तर आणखीच मोठा उत्सव असेल, श्रावणी सोमवार, हो. महादेवाचं मंदिर म्हणजे. पहिला हो सर. शनिवार म्हणजे प्रत्येक दिवशी तिथं भक्त येतात, दर्शन, स्नान करतात, दर्शन करतात. बघा सर. खूप छान, खूप छान.
आणि दुसरी गोष्ट बघा सर, तिथं ज्यावेळेस माणसाचं तिथं हे होऊन जातं, समजा आपण मृत्यू होतो तिथं, हा, हा. तिथं त्या व्यक्तीचं पण तिथं अंत्यविधी केला जातो बघा. ओके, म्हणजे 10वा वगैरे जे विधी असतात. हो, आणि दुसरी गोष्ट तिथं विवाह समारंभ पण केला जातात, अशी पण व्यवस्था केलेली आहे. ग्रेट ग्रेट. आणि हे मंदिरांचं वैशिष्ट्यच आहे. आपण देवाच्या चरणी सगळे आपले सुखदुःख वाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही म्हणता तसं एखादी प्रेतयात्रा ही तिथं जात असेल आणि एखादी वरात पण तिथं जात असेल हा, हा, त्या भागामध्ये, आहे का नाही? आपण प्रत्येक गोष्ट त्याच्या चरणी जाऊन सांगतो ना. आपलं दुःखही तिथं मांडतो आपण, आपलं सुखही त्याच्याकडे घेऊन जातो. बरोबर आहे. कारण हे सगळं त्याची देण आहे, त्यानंच आपल्याला दिलेलं आहे. हो, भगवंत आहे म्हणून तर आपण आहे ना. अगदी 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 अगदी. आणि आकाशवाणीत श्रोते. प्रश्नच नाही. काय कुठलं गाणं ऐकणार माझ? बघा सर, आपलं श्रावण म्हणजे भरपूर चित्रपट आहे, भरपूर गाणी गायलेले आहेत, हो. आहे की नाही? तर असं मला वाटतं वैयक्तिक तुमच्या आवडतं कुठलं एक गीत चालू असेल? चला, आज सगळीच गाणी श्रावणाची आली आहेत. 1-2 गाणी त्यातली सोडली तर त्या कुठल्याही एका गाण्यासोबत तुमचंही नाव जोडून टाकतो, तुमचाही कॉल जोडून टाकतो. चालेल, चला, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद कॉलसाठी. हेलो. हाँ जी, नमस्ते. नमस्ते. फोन इन कार्यक्रम चल रहा है और हेलो दिलों में बसे गीत कार्यक्रम में हम आपका स्वागत करते हैं. जी, हम योगेश जांगड़े बोल रहे हैं, बेमेतरा छत्तीसगढ़ से. बोलिए सर. बढ़िया है, अच्छे हैं. बिल्कुल, मौसम सारा बढ़िया है. सावन शुरू होने जा रहा है. जब तक हम एयर पर रहेंगे आपके साथ बात करते हुए तो सावन की शुरुआत हो चुकी होगी. बिल्कुल है ना? बिल्कुल. तो बताइए कैसे रिमझिम कर रहा है सावन, आपके दिल में कैसे रिमझिम रहा है? अब रोज ही रिमझिम झूम रहे हैं. हाँ, बिल्कुल सही कहा आपने. सावन अभी शुरू होना बाकी है, लेकिन वो जो समा बनता है सावन का, वो पहले से ही शुरू है. बिल्कुल. कहीं रिमझिम है, कहीं जोर की बारिश है, तो कहीं इंतजार भी है ना? और हमारे यहाँ तो छत्तीसगढ़ में आज हरियाली पर्व भी मना रहे हैं. अरे ये बढ़िया. ये क्या होता है? हाँ, ये इसमें ना जो हमारे पशु होते हैं, मतलब गाय बैल बछड़े जी, तो इनको नमक मिला के आटों से गूंद कर उनको खिलाते हैं. अच्छा. और जो हमारे कृषि यंत्र होते हैं, हाँ हाँ, तो उनकी पूजा पाठ करते हैं. अरे बढ़िया. और जो बच्चे होते हैं ना, हाँ हाँ, तो उन लोगों के लिए वो एक गेड़ी बनाते हैं. अच्छा. वो जो उसमें फिर वो लोग गेड़ी पर्व वो सुने भी होंगे उसमें. हाँ, सुना तो हो, लेकिन और सुनना है मुझे इस बारे में. क्या गेड़ी माने क्या होता है? ये ना बांस, 2 ठो बांस लेते हैं लगभग 6 फीट का. अच्छा. और उसमें 2 वो भी लगा देते हैं, उसको खुरा बोल सकते हैं, पैर टाइप का. बिल्कुल. तो फिर उसमें बच्चे लोग चढ़कर अरे, खेलते कूदते हैं, डांस करते हैं. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. एक इसी तरह का पायटा नृत्य होता है, आदिवासी नृत्य है, बिल्कुल आसाम के. जी जी. तो वो मैंने खुद भी किया हुआ है, इसलिए मुझे याद आया. जी. रशियन फेस्टिवल में हमारा ग्रुप गया था कॉलेज का, और उसमें हमने ये डांस किया था जो आप बता रहे हो जिस तरह का. जी. तो उस पैर पर खड़े होते हुए, लगभग 1-2 फीट ऊपर होता है ना जमीन से. बिल्कुल. हाँ, तो उस पर हमने नृत्य किया था, बहुत मजा आया था. जी. जी, बताइए गाना कौन सा सुनेंगे आज? मंजिल से सुना देंगे रिमझिम. अरे बढ़िया, अरे बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आज सारी रिमझिम है गीतों की. मिलन है, आया सावन झूम के है, और फिर आपका ये गाना. जी. श्रोते हो, आपण ऐकत होतात हॅलो दिलो में बसे गीत या कार्यक्रमाचा भाग पहिला. सादर करते होते संजय भुजबळ. या कार्यक्रमाचा दुसरा भाग थोड्याच वेळात. गीत या कार्यक्रमाचा दुसरा भाग. हेलो. हेलो, नमस्कार सर. मैं चिरमिरी कुरासा कॉलेज, जिला कोरिया, छत्तीसगढ़ से इंद्रभान सिंह बोल रहा हूँ. अरे बहुत बढ़िया, क्या आवाज है इंद्रभान जी आपकी. पहले भी मैंने बताया था आपको, बड़ा अच्छा लगता है आपकी आवाज सुनते हुए. और बिल्कुल सीरियल में दूसरा फोन छत्तीसगढ़ से है. जी सर. और आपसे बातचीत होता है सर, डबल खुशी बढ़ता है, और फोन लगता है तो बहुत ज्यादा खुशी बढ़ जाता है. बिल्कुल, दूध में शक्कर कहते हैं ना. जी सर, वही वाली बात है. बोलिए सर. हाँ, ये बोल रहा हूँ सर कि
और बातचीत होता है तो बहुत अच्छा लगता है सर। जी, फोन जी। लगता है तो डबल खुशी बढ़ता है, और मौसम अच्छा रहता है तो और ज्यादा खुशी बढ़ता है। लेकिन हाँ। मौसम सर यहाँ उलट पुलट हो रहा है। कभी कल उमस गर्मी किया था सर, 4 दिन से उमस गर्मी किया सर। फिर वही पानी थोड़ा गिरने का कगार में हुआ, फिर धूप करता है, कभी छाया करता है। लेकिन यही मौसम का। और कल शाम को सर जी। जैसे बाजार जाने के लिए किया मैं, तो एकदम बहुत जम के पानी आया, आंधी जी। तूफान आया था। ओ और कल एकदम बिजली चमक गरज बहुत हो रहा था। बिल्कुल, ये तो बस उसके नज़ारे हैं कुदरत के, और ये नज़ारे दिखाते समय ये उनके आशीर्वाद हम पर जब छिड़कते हैं, तो कभी कभी कोई गांव, कुछ गांवों का हिस्सा, कोई तालुका उसमें से बच जाता है, रह जाता है। उन्हें इंतज़ार करना पड़ता है फिर उस बारिश का और उस बौछार का, है ना। मैंने कल ही, मेरे गांव परभणी डिस्ट्रिक्ट से हूँ मैं, तो वहाँ पर यही हाल है कि सारा महाराष्ट्र हमारा भीग चुका है, झूम रहा है पानी में, लेकिन उस तालुका में उतनी बारिश नहीं है, वो इंतजार ही कर रहा है अभी भी। जी सर। तो यही है, कुदरत की सब खेल है भैया, है ना। लोग कहते हैं सर कि नहीं कि पर्यावरण के चलते पानी का ये काफी प्रभाव पड़ता है। जैसे पेड़ पौधे एकदम अंधाधुंध कटाई होता है, तो वर्षा तो सर पेड़ पौधों पर निर्भर करता है। लेकिन कुछ लोग क्या करते हैं कि हम जैसे इंसानों की गलती के चलते वर्षा निर्भर नहीं हो पाता है सर। मिट्टी के कटाव जो रहता है वो रुक नहीं पाता है, और क्योंकि वो काटते हैं तो पूरा वो गड़बड़ा जाता है, सब मतलब पूरा डिस्टर्ब हो जाता है। बिल्कुल। हम जैसे इंसानों की गलती के चलते कम से कम वृक्षारोपण करें, खूब पेड़ पौधे लगाने से पहले उसका सुरक्षा का व्यवस्था करें, पानी का भी व्यवस्था करें, घेराव करें, और कम से कम पर्यावरण के लिए काफी अच्छे वृक्ष, फलदार वृक्ष लगाएं, बहुत बढ़िया। हवादार वृक्ष लगाएं। तो क्या है कि सर सभी के लिए फायदा है, हमारे लिए सभी के लिए फायदा है। नए युग जो अभी जो बच्चे पैदा जो होंगे, जी। तो उनके लिए जैसे पहले बोलते थे ना कि जब बच्चा पैदा होता था तो एक एक पेड़ लगाया जाता था। बिल्कुल। जैसे बच्चा बढ़ता है, जब बच्चा पैदा होता तब भी, और हमारे बुजुर्गों के स्मरण में भी हम पेड़ लगाते हैं जी सर। कि उनकी स्मरण में ये पेड़ लगाया हमने, और जैसे जैसे उबरते जाता है तो वो यादें ताज़ा होती रहती है। उसी पेड़ के नीचे बैठकर हम वो यादें ताज़ा करते हैं, है ना। चलो, कौन सा गीत सुनेंगे सर आज मैं सुनूंगा सर। फिल्म का नाम है सर। सर जी, गीत की बोल है सुन 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 बरसात की धुन सुन, गायक कुमार सानू। बढ़िया। और सबसे पहले ये गीत मैं आपको डेडिकेट कर रहा हूँ। अरे बहुत बहुत शुक्रिया। आकाशवाणी पुणे में जुड़े सभी श्रोता भाई बहनों को, उद्घोषकों को, आपके परिवारजन को, रिश्तेदारों को, आपके दोस्तों को, केंद्र निदेशक साहब, पूरे भारत के श्रोताओं को इस गीत को मैं डेडिकेट कर रहा हूँ सर। कौन सा भी धन्यवाद देता हूँ, बाकी श्रोता को मौका देता हूँ। कहीं कोई गलती हो तो क्षमा चाहता हूँ। हेलो सर, नमस्कार। नमस्कार। हेलो, दिलों में बसे गीत कार्यक्रम में स्वागत। धन्यवाद सर जी। जी। चंद अग्रवाल बोल रहा था सर, परासिया छिंदवाड़ा मध्य प्रदेश से। अरे क्या बात है, फिर तीसरा फोन है एक रो में। एमपी का सर। यस, नहीं पहले तो छत्तीसगढ़ के थे, लेकिन फिर भी वो तो है ना, जो जुड़ी हुई बात है और जो संस्कार है वो तो पूरे भारतवर्ष में एक जैसे, लेकिन छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश तो बिल्कुल एक ही, अभी दो हिस्से में बटा एक इलाका कहेंगे हम, है ना। जी जी सर, और भारत एक ही है ना सर। बिल्कुल। फिर भी अपनी अपनी एक खुशबू है मिट्टी की, संस्कृति की, उस भाषा की। जी जी, हर जगह की सर अपनी एक पहचान बनी हुई है। बिल्कुल सही कहा आपने। इससे आदमी पहचान जाता है कि भाई ये किस क्षेत्र का रहने वाला है। जी जी सर। जी बताइए सर, कौन सा गाना सुनेंगे आज? सर मुझे सुनवा दीजिएगा आज मनोज कुमार जी की जयंती पर। जी। पत्थर के सनम का सुनवा दीजिए सर। पत्थर के सनम, महबूब मेरे। ओ बहुत बढ़िया गाना। जी जी, धन्यवाद सर। धन्यवाद। हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत। हा नमस्कार, मी फलटण वरून कलम दाने म्हणून बोलतो। ठीक आहे, या कार्यक्रमात आपण बोलतोय, पण मागच्या कार्यक्रमात आपण मला वाटतं लोभासावमध्ये बोललोय। हा बरोबर आहे, हो बोला, स्वागत आहे। हा सर, आता हिंदी गाणी असतील ना? हिंदी गाणी या कार्यक्रमातून। हा, सुधीर फडकेचं काय ते सुबह का तारा। सुबह का तारा नक्की नक्की ऐकता येईल। तेवढं बाकीचं तुम्हाला माहितीच आहे, काय माहिती सांगायची गरज नाही। हो, आता तुम्ही मलाच काय सगळ्या श्रोत्यांना ओळखीचे झालेले आहात, म्हणजे तुम्हाला माहिती झालं। हो, सुधीर फडकेंबद्दल नक्कीच बोलू शकता, ते तुमचं असेल। आणि चित्रा मंडळ चालू झालं 56 साली आपल्या पुणे केंद्रावर। हा,
तेव्हा सातारला एकदा त्यांचा कार्यक्रम कारण माझं मूळ गाव सातारा आहे. सातारला एकदा कार्यक्रम झाला जलमंदिरात हा हा सुधीर फडक्यांचा. त्यावेळेला कार्यक्रमाला आम्ही ते गीत रामायणातली 4 गाणी त्यांची ऐकायला मिळाली आम्हाला तिथं. वा 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 जिवंत गाणी म्हणजे तुमचं इकडं प्रक्षेपण झालेलं गाणं आम्हाला ऐकायला मिळालं. क्या बात आहे. अगदी आणि ते लाईव्ह असायचं त्यावेळेस त्यामुळे काही होतं रेकॉर्डेड नव्हतं खरंच. त्यांचा कार्यक्रम संपला कार्यक्रम म्हणजे 7-8 महिन्याने एकदा काहीतरी कार्यक्रम होता आमचं ज्येष्ठ नागरिक वगैरे असं काहीतरी ठेवला होता साताऱ्याच्या लोकांनी. बरं त्यामुळे त्या कार्यक्रमात वडिलांच्या बरोबर गेलो होतो आम्ही. ह्या एवढं आठवतं आम्हाला. खूप छान खूप छान. आणि तुमच्या फलटणमध्ये पण मंदिर आहे ना? नाही राम मंदिर आहे मोठं. हो पण पाण्याचं पण आहे ना एक मंदिर? पाण्याचं मंदिर नाही जलमंदिर सातारला आहे. सातारला नाही फलटणला एक जलमंदिर फलटणला आहे पण ते तिथं गणपती मंदिर बांधले त्यांनी. हा ते पण जलमंदिरच होतं ना ते पण? होतं बरोबर आहे. तुम्हाला कल्पना आहे म्हणजे आता पूर्वीचं जलमंदिर तिथं आता गणपती मंदिर बांधलं त्याने आता. बरोबर बरोबर. काय झालं आम्ही ड्युटी निमित्त इकडे आलो ते इथं काही झालं. साहजिक साहजिक साहजिक. चला मला एकदा गाणं सांगा. सुभागा तारामधलं सूर्य उगवतच नाही काय ते लक्षात येणं ओळख लक्षात येणं मला गाण्याची. बरं ठीक आहे शोधतो मी. कोणाच्या त्यांच्याच आवाजातलं आहे का कोणाच्या आवाजातलं आहे? नाही हे लता मंगेशकरच्या आवाजात. लता मंगेशकर. ठीक आहे मी शोधतो. चालेल धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार. नमस्कार. झालेत का 2 महिने? होय 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 बोरोलीकर नमस्कार. हो बोरवलीकरांनाच विचारतोय 2 महिने झालेत ना? तुमचा कधीच नियम तोडणार नाही आणि तोडणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. वा धन्यवाद. कधीच तोडणार नाही अगदी निश्चिंत राहा. धन्यवाद. चला आज काय आपण कालच आकाशवाणीचा वर्धापन दिन साजरा केला. होय. त्या 90 वर्षांनिमित्त आकाशवाणीला पहिल्यांदा शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खरं ह्या शुभेच्छा आपण एकमेकांना द्यायच्या आहेत कारण आपल्या साथीनं सगळ्यांच्या साथीनं या हो त्यानिमित्त शुभेच्छा. श्रावणात त्याच्या संपूर्ण तुम्हाला पुणे केंद्राला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अनिल नाईक करून अगदी 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 तुम्ही बरोबर बोललात. ही दिव्यांची अमावस्या आहे आणि या अमावस्येपासून जो एक दिवा लागतो मग त्याची दिव्यांची रांगच लागते अगदी दिवाळीपर्यंत. दीपावली आपण म्हणतो की नाही दिव्यांची रांग. हॅलो हा आता तुमच्या राजप्रस्तावर म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे मला जे गाणं सुचवायचं आहे तो तुमचा माझा आवडता राग आहे. स्वागत आहे. तर त्या आजच मनोज कुमारांचा पण त्यांच्यावर त्या 8 पंखा झाला होता वीज भरतीवर. बरोबर. तर त्याच अनुषंगाने यादगार हे सिनेमा होता ना यादगार. बरोबर. त्या सिनेमात हिंदीवर यांनी लिहिलेलं आणि कल्याणजी आनंदीने सरबद्ध केलेलं लता मंगेशकरजींनी लिहिलेलं एक गीत मला अतिशय आवडतं. ते म्हणजे ते गीत तुम्हाला म्हणून दाखवतो. तुमचा आवडता लडका राग शिवरंजनी. स्वागत. जिस पथ पे चला उस पथ पे मुझे आंचल को बिछाने दे आती ना समझ कोई बात नहीं मुझे साथ तो आने दे जिस पथ पे चला असं हे गाणं आहे. खूप छान खूप छान. आणि हे मला तुम्ही नक्कीच गाणं ऐकवाल. नक्की. बद्दल शंकाच नाही. पण संजय भुजबळ साहेब मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो मी कधीही तुमचा नियम तोडणार नाही. खूप खूप धन्यवाद त्यासाठी. तोडला नाही आणि तोडणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा. खूप खूप धन्यवाद. आजच्या कॉलची तुम्ही नोंद करून ठेवा. कधी केला उद्या प्रकाशची तारीख पण तुम्ही लिहून ठेवा. अगदी ते थोडं आता आजकाल करावंच लागतंय म्हणून तर आपण सगळ्या त्या गोष्टी करतो पण हरकत नाही. आणि पर्याय जर ते नाही मिळालं तर झुक गया आसमान मधलं त्याच रागावर आहे मेरे तुम्हारे बीच में ना पर्वत ना सागर. हे तो आपल्याला आहे उपलब्ध. येस नक्की दोन्हीपैकी काय ऐकवतोय. आणि हे गाणं माझ्याबरोबर बाहुबली फुलफुले निर्माणी माझ्या शाळेतले मित्र अर्जुन महाडिक स्वतः अनिल नाईक आणि माझे दादा संजय भुजबळ ह्या गाण्याचा लाभ घेतील. चला घेऊया. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलों में बसे गीत. हॅलो दिलों में बसे गीत. दिल की बातें दिल ही जाने.
श्रोते हो, आपण ऐकत होतात हॅलो दिलो में बसे गीत या कार्यक्रमाचा भाग दुसरा.